माऊली. आता आम्ही बसमध्ये आहे आणि आम्ही प्रयागराजहून आमच्या घरी वापस जात होतो. तर मी तुम्हाला सांगणार आहे की माझ्या बसमधल्या लोकांचे प्रयागराजबद्दल काय विचार आहे. तर इथे माझा छोटा भाऊ श्लोक बसलेला आहे. श्लोक, तुला प्रयागराजमध्ये कशी फिलिंग होती? आम्ही खूप प्रसन्न झालो. आम्हाला खूप आवडलं प्रयागराज. आम्ही गंगेचं स्नान केलं, अजून रामटेकमध्ये थांबलो, फिरलो, अजून गंगाजल घेतलं. तर माझं एवढंच होतं. ठीक आहे. श्लोकनी खूप बद्दल. इथं आमचे आजी मावशी आणि आजी काका आहे. इथे माझे मम्मी आणि पप्पा आहे. हा माझा अजून एक भाऊ. नाव सांग तुझं. माझं नाव सोहम सतीश मुर्मे. सांग ना तू. इथे माझे मोठे पप्पा आणि मोठी मम्मी आहे. पप्पा, तुम्हाला प्रयागराज बद्दल काय वाटलं? काय गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली तिथलची? तिथलं पाणी फार चांगलं होतं. सगळं स्नान केल्यासारखं वाटलं. इथे माझे नवनाथ मामा आणि पल्लवी मामी. मामी, तुम्ही प्रयागराज बद्दल काही बोलणार? हो, नक्कीच. कारण हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर आणि गोडाचा अनुभव होता. कारण 144 वर्षानंतर येणारा जो योग होता आणि त्यातही तो दुग्ध शर्करा योग जसं म्हणतात तसं पंचमीचा योग होता. आणि पंचमीच्या योगाच्या दिवशी आमच्या सर्वांची जी आंघोळ झाली, महास्नान झाले तिथे, त्याबद्दल आम्हाला खूप छान वाटले. थँक्यू. मामा, तुम्ही काही बोलणार? हिंदू धर्मासाठी हा अति महत्त्वाचा क्षण होता. 144 वर्षानंतर हा योग आलेला आहे आणि पूर्ण फॅमिलीसह आपण तो कंप्लीट केलेला आहे. सर्वांसाठी शुभेच्छा. तर मित्रांनो, आता तुम्ही आमच्या बसचे आयोजकला भेटणार आहे. माझे मामा उमेश मामा. हाय बेटा, खूप छान प्रवास झाला, सुंदर झाला. तुमच्या सर्वांसोबत एक फार सुखद अनुभव होता. थँक्यू. मामी, तुम्ही काय बोलणार? खूप सुंदर अनुभव. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि परमेश्वराच्या कृपेने प्रवास खूप सुंदर झाला. आणि फक्त मी आता सार्थकला मिस केलं. मिस यू सार्थक. मिस यू समडू. इथे माझी आजी जी वाचनात बिझी आहे आणि इथे माझी कविता मावशी जी माझ्यावर रुसलेली आहे. हा माझा मोठा भाऊ ज्यांनी सगळ्यांचे व्हिडिओ घेतले आणि सगळ्यांचे फोटो घेतले, तरी याला कंटाळा नाही आला. मावशी, तू काय बोलणार? हो, मी बोलणार आहे. मला प्रयागराजला बघून खूप आनंद झाला आणि नैनरम्य वातावरण तिथे होतं आणि खडूस एक समोर होता. इथे माझी गोष्ट होऊ लागली गाई. हो, मला खूप छान वाटलं. एकदम भारी, एकदम आय लव्ह प्रयागराज. ही माझी आत्या, ही माझी मोठी आत्या. आत्या, तू काय बोलणार प्रयागराज बद्दल? हो, मी समोरची आत्या कीर्ती वागत. हा माझ्या सोबत होता. खूप मज्जा आली. गंगा स्नान छान झालं. कुंभमेळ्याचं गर्दी नव्हती. लोक म्हणत होते गर्दी आहे खूप, जाऊ नका, पण आम्ही गेलो. सगळं खूप बालवापाळाचा मेळा आहे. खूप मजा आली. फॅमिली होती सगळी, त्याच्यामुळे जास्त मजा आली. ठीक आहे, चालेल आत्या. हे माझे मामा बाबा, ही माझी मामी आजी. आजी, तू काही म्हणणार? मला कुंभमेळा खूप आवडला. 144 वर्षानंतर शाही स्नान करायला मिळालं. पुढच्या 3 पिढ्याच्या नंतर कुणाला तरी मिळेल आपल्या पिढीमध्ये. थँक्यू. फार छान. हे आमचे अशोक मामा आणि हे त्यांची वाईफ. मामा, तुम्ही काही बोलणार? हो, प्रयागराजचा प्रवास छान झाला. हरिभक्त परायण जनार्दन पाटील मुळे यांच्या सान्निध्यामध्ये त्यांचं पूर्ण गणगोत सासरवाडीचं साडू पोऱ्या समर्थ खूप मजा आली. समर्थ खूप पोहला. संगमवर स्नान झालं, भारी स्नान झालं. जेवणा रोज आज गुलाबजामुन होते, एक दिवस जिलेबी होती. व्यवस्था चांगली होती.
छान नंबर 1 घरच्या सारखं. चालेल. आता आपण पुढे वळूयात. इथे आपले काका झोपलेलेच आहे. इथे आमचे करमाडचे बाबा. बाबा तुम्ही काय बोलणार? बोलणार समर्थाने आम्हाला खूप मदत केली. समर्थाने आम्हाची म्हणजे ती व्यवस्था ठेवली. कुठं पण काही अडीअडचणी उभा होता. आमच्या दादासाहेब बलिंबा शेटचा मुलगा आहे हा, यांनी खूप आमच्यासाठी हे केलं. समर्थ तू अजून त्याचं नाही बसवेल, हे सर्व मुलांनी चांगली मदत केली आम्हाला यात्रेमध्ये. कुठं पण सहकार्य केलं. आंघोळी घालायचं काम, वाढण्याचं काम, एकदम चांगलं सहकार्य केलं. ऋषी महाराजांच्या सोबत चांगली यात्रे करून होते सगळे. त्यांनी चांगली मदत केली. खूप काम केलं. आता इथे त्यांचे मिसेस तुम्ही काय बोलणार? हो, आम्हाला घडलं समूच्या आजीमुळं प्रवास छान झाला आमचा. समूच्या आजीमुळंच आम्हाला आंघोळीला त्याला सगळं काही भेटलं. त्यांच्यामुळं जेवू आला आमचा, समूच्या आजीमुळं. ठीक आहे चालेल. इथे माझे जे मला मित्र समजतात ते बाबा. बाबा तुम्ही काही बोलणार प्रयागराजच्या दर्शन बद्दल? कसे झाले दर्शन, काय झाले? चांगलं झालं दर्शन, स्नान चांगलं झालं, पण संत नाही भेटले. संतांनी